ऐन महापालिका निवडणुकीपूर्वीच नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी नगरसेवक आज दुपारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मुंबईतील भाजप कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल। नाशिकमध्ये स्थानिक आमदारांसह भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रचंड विरोध असतानाही तो डावलून बडगुजर यांची भाजपमध्ये एंट्री होणार आहे। त्यामुळे सुधाकर बडगुजर हे जोरदार शक्ती प्रदर्शनही करणार आहेत। बडगुजर यांच्यासह नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही माजी नगरसेवकांचा सुद्धा प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे। तर पक्षविरोधी काम केल्यानं काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातनं त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती आणि त्यानंतर भाजपमधला सुद्धा त्यांचा मार्ग हा सोयीस्कर होतो की नाही अशी चर्चा होती, कारण प्रचंड विरोध होता अंतर्गतच। तर सुधाकर बडगुजर आणि वाद नेमके काय आहेत पाहूयात। दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि 1993च्या मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांच्या पार्टीचा एक व्हिडिओ नाशिकच्या आडगावमधील फार्म हाऊसवर सुधाकर बडगुजरांनी पार्टी केल्याचा हा व्हिडिओ होता। तर पार्टीतला फोटो नितेश राणेंनी विधानसभेत दाखवत हे प्रकरण चर्चेत आणलं होतं। शिवसेना मंत्री दादा भुसे यांनी याबाबत आवाजही उठवला होता। प्रकरणानंतर विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते। तर महापालिकेमध्ये नगरसेवक असताना स्वतःच्याच कंपनीला ठेका दिल्याप्रकरणी बडगुजर चर्चेत आले होते। या प्रकरणी एसीबीकडनं गुन्हा दाखल करण्यात येऊन चौकशीही सुरू झाली होती। तर सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजरवरती जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन मोक्का अंतर्गत कारवाई सुद्धा झाली होती। त्यामुळे बरेच वाद हे बडगुजर यांच्या भोवती आहेत, मात्र तरीही त्यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय।